मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे. मच्छिंद्र कांबळे हे मराठी रंगभूमीवरील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि नाटककार होते. त्यांना मालवणी नटसम्राट म्हणून ओळखले जाते. त्यांनी मालवणी बोलीभाषेला मराठी रंगभूमीवर लोकप्रिय केले आणि ती सातासमुद्रापार पोहोचवली. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेवंडी गावात झाला. लहानपणीच त्यांचे वडील गेले आणि त्यांच्या आईने त्यांचे संगोपन केले. मच्छिंद्र कांबळे यांनी 29 मे 1982 रोजी भद्रकाली प्रोडक्शन ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक मालवणी नाटके सादर केली. त्यांचे सर्वात प्रसिद्ध नाटक वस्त्रहरण हे मालवणी रंगभूमीवरील मोलाचे ठरले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला आणि 5225हून अधिक प्रयोगांसह प्रचंड यश मिळवले. वस्त्रहरण हे पहिले मालवणी नाटक आहे जे लंडनमध्ये सादर झाले. या नाटकातील तात्या सरपंच ही त्यांची भूमिका अजरामर ठरली. याशिवाय घासारे रामा, पांडगो इलोरे, येव्हा कोकण आपलाच असा यासारख्या नाटकांनीही त्यांची ख्याती वाढवली. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही योगदान दिले आणि पैंजण या चित्रपटात अभिनय केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. राजकारणातही त्यांनी थोडा वेळ हात आजमावला आणि 1998 मध्ये राजापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. मच्छिंद्र कांबळे यांचे निधन 30 सप्टेंबर 2007 रोजी हृदयविकाराच्या आजाराने झाले. त्यावेळी ते 60 वर्षाचे होते. त्यानंतर त्यांचे पुत्र प्रसाद कांबळे यांनी भद्रकाली प्रोडक्शनची धुरा सांभाळली. मालवणी संस्कृती आणि विनोदाला रंगभूमीवर नवे स्थान देणाऱ्या मच्छिंद्र कांबळे यांचे योगदान आजही अविस्मरणीय आहे.